नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। तर पावभाजीसाठी लागणारे साहित्य मी इथे कापून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते। हे बघा, कोथिंबीर, कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, त्यानंतर गाजर, पालेभाज्या सांगते, शिमला मिरची, वाटाणा, बटाटा, फ्लावर। त्यानंतर मसाल्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला हे इंग्रेडियंट्स बनवणार। चला तर आपण बनवूया आता पावभाजी। सर्वप्रथम आपण गॅस पेटवून कुकरमध्ये करणार आहोत पावभाजी। बटर जळू नये म्हणून आपण अगोदर तेल टाकायचं, मग त्यानंतर बटर टाकायचं। बटर व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदा टाकू, कांदा, लसूण, अद्रक हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदा लालसर परतून घ्यायचा, त्यात लाल मिरची टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर आपण अद्रक आणि टोमॅटो टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ। ते झाकण ठेवून व्यवस्थित परतून घेऊ। टोमॅटो थोडंसं शिजून घ्यायचं, त्याचा फ्लेवर छान येतो। त्यानंतर आपण पावभाजी मसाला टाकायचा। माझा हा घरचा मसाला आहे, तो एक थोडा टाकते। हळद, व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर आपण टाकणार आहोत पालेभाज्या, वाटाणा, शिमला, फ्लावर, बटाटा व्यवस्थित धुवून घेतलंय, कापून घेतलंय आणि ते आपण टाकूया। गाजर आहे, गाजरही टाकून घेऊया। कलर येण्यासाठी आपण गाजर टाकले, तुम्ही बीटही यूज करू शकता। मीठ चवीपुरतं तुमच्या हिशोबाने टाकायचं, व्यवस्थित परतून घ्या। एक ग्लास पाणी टाकूया आणि कुकरची शिट्टी होऊ तर आपण व्यवस्थित शिजून घेऊया। ते तुम्ही बघू शकता कसं शिजलेलं आहे। त्याला आता मॅशने मॅश करून घेऊ। बघितलं, व्यवस्थित सगळं मॅश करू। परत एकदा गॅस चालू करून तुमच्या प्रमाणे घट्ट करून घ्या पाणी टाकून। वरतून आपण तडका देऊया बटरचा, थोडा कांदा, थोडा लसूण, ह्याच्याप्रमाणे पाणी टाकून घ्या। हे आमच्या 4 लोकांसाठी एकदम सफिशियंट आहे। बटरचा तडका, त्यात थोडासा मसाला, चवीनुसार तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा मसाला टाकू शकतात तुम्ही। ही झाली आहे आपली पावभाजी कंप्लीट। साधी, सोपी, कुकरमध्ये बनवलेली आणि चविष्ट, बघू शकतात। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक